महाराष्ट्र ग्रामीण शिक्षक भरती 2026. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ग्रामीण शिक्षक भरती 2026. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि तयारीचे महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया ग्रामीण भागातील शिक्षक भरती प्रक्रियेच्या संपूर्ण व्हिडिओसाठी. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 9,000 पदांवर मेगा भरती होणार आहे. त्यामुळे ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे. भरती प्रक्रिया काय असणार आहे तर भरती अंदाजे 9,000 पदांची शिक्षक भरती होणार आहे. भरती सुरू होण्याची तारीख मार्च 26 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते. आपण इथं जी माहिती घेणार आहोत ती संपूर्णपणे अंदाजित आहे, कारण पदसंख्या जरी जास्त असली तरी सुद्धा भरती प्रक्रिया मार्चच्या पुढे सुरू होणार आहे आणि त्याची तारीख आलेली नाही. भरती पोर्टल ही पवित्र पोर्टलद्वारे संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे. याच्यामध्ये समाविष्ट पद असणार आहेत 2024-25 व मे 26 पर्यंत जे सेवानिवृत्त शिक्षक होणार आहेत त्या सर्व पदांचा समावेश या भरती प्रक्रियेमध्ये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पद म्हणजे अंदाजे 9,000, परंतु त्यापेक्षा सुद्धा जास्त पद ही रिक्त होऊ शकतात आणि त्या सर्व पदांचा समावेश भरती प्रक्रियेमध्ये होऊ शकतो. पात्रता आणि अटी. टीईटी परीक्षा अनिवार्य. यामध्ये राज्यातील सर्व शिक्षक पदांसाठी आता टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक झालेले आहे. शैक्षणिक पात्रता ही डीएड, बीएड किंवा संबंधित शिक्षण पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा ही शासनाने ठरवलेल्या नियमानुसार साधारणपणे 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी सवलत म्हणजे SC, ST, OBC, PWD यासाठीचे जे काही आरक्षण ठेवलेलं आहे ते त्या नियमानुसार लागू होणार आहे. भरतीतील नवे बदल. आता या भरतीमध्ये नवीन बदल काय असणार आहेत तर एकास 3 प्रमाण म्हणजे एका पदासाठी 3 उमेदवारांची निवड यादी तयार केली जाईल. 45 दिवसामध्ये ही प्रक्रिया राबवायची आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया ही 45 दिवसात पूर्ण करण्याचे बंधन राहणार आहे. नियुक्ती नाकारल्यास पद 2 वर्षासाठी व्यपगत होईल. दुसरी संधी. रिक्त पदांसाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल. भरती क्षेत्र हे ग्रामीण भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असणार आहेत. त्याचबरोबर निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा अधिक दस्तऐवज पडताळणी याद्वारे होणार आहे. पदांची स्थिती. एकूण मंजूर पदे ही 9,000 आहेत आणि प्रलंबित पदे अद्याप याबाबत निर्णय बाकी आहे. अजून कोणताही निर्णय झालेला नाही. म्हणजे एकूण पदे साधारण 9,000 तरी असणार आहेत, परंतु कदाचित ती पदसंख्या वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. उमेदवारांसाठी मार्गदर्शन असं आहे की अर्ज प्रक्रिया. पवित्र पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करण्यात यावा. तत्पूर्वी जाहिरात नीट वाचावी, पात्रता तपासावी. शैक्षणिक प्रमाणपत्रे, टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र लागू असल्यास आणि जन्मतारखेचा पुरावा, टीईटी/सीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र हे संपूर्ण तयार ठेवावे. रहिवासी दाखला तयार ठेवावा. टीईटी व विषयानुसार अध्यापन कौशल्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्यापनासाठी आवश्यक असलेले मराठी ग्रामर, पीडिओलॉजी, चाइल्ड फिजिओलॉजी यावर भर द्यावा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना चुका टाळाव्यात. स्थानिक प्राधान्य. ग्रामीण भागातील शाळांसाठी स्थानिक उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य आव्हाने आणि सूचना. स्पर्धा ही तीव्र असणार आहे, कारण मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज करणार असल्याने गुण आणि टीईटी निकाल हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. पोर्टलवरती तांत्रिक समस्या येऊ शकतात, म्हणून अर्ज करताना पवित्र पोर्टलवर तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. नियुक्ती विलंब. जरी 45 दिवसाची नियम लागू केला असला तरी प्रत्यक्षात मात्र विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण शिक्षक भरती 2026 ही एक मोठी संधी आहे. टीईटी उत्तीर्णता, शैक्षणिक पात्रता आणि वेळेत अर्ज करणे हे यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जाहिरात नीट वाचणं आवश्यक आहे. त्यासाठी आपली पात्रता आहे का ते तपासणं आवश्यक आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत तयार ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर काही खाजगी वेबसाईट सुद्धा बनावट अर्ज किंवा लिंक देतात, पण फक्त पवित्र पोर्टलवरूनच अर्ज करायचा आहे. अपलोड केलेले दस्तऐवज स्पष्ट आणि योग्य स्वरूपात असणं गरजेचं आहे आणि अर्जाची अंतिम तारीख चुकवू देऊ नये. ग्रामीण शिक्षक भरती 2026 ही ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी मोठी संधी आहे. मार्च 26 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरून अर्ज करण्यास सुरुवात करावी. त्याचबरोबर हे सर्व आता जो आपण 9,000 पदांचा तपशील पाहिलेला आहे, हा सर्व अंदाजित आहे. पदसंख्या ही अंदाजीमध्येच आहे. मार्चमध्ये प्रक्रिया सुरू होणार आहे, परंतु याबद्दल आपल्या पवित्र पोर्टलवरूनच ते तुम्हाला माहिती पडणार आहे. त्याबद्दलचा शिक्षण विभागाचा अधिकृत जो GR असेल किंवा जाहिराती असतील तो तपासणं आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकृत GR वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील शिक्षक भरतीसाठी ही मोठी संधी आहे, परंतु भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी मार्चचा शेवटचा आठवडा किंवा त्यानंतरचा एप्रिलचा पहिला आठवडा येऊ शकतो. त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. आपली कागदपत्र आणि आपली शैक्षणिक पात्रता संपूर्ण योग्य पद्धतीचे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून ठेवणं गरजेचं आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, कारण पदसंख्या मोठी आहे आणि उमेदवार सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि ती स्पर्धा टाळायची असेल किंवा आपलं यशस्वीरित्या आपला जर पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आतापासूनच आपण तयारीला लागणं गरजेचं आहे. TET आणि CTETचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संधी मोठी आहे, परंतु त्याचबरोबर स्पर्धा सुद्धा मोठी आहे आणि म्हणूनच आतापासून सावध होऊन तयारीला लागणं गरजेचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा इथं आम्हाला मेसेज करून कळवा. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या सुद्धा आम्हाला तुम्ही लिहून कळवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.